सुरुवातीला बातमी आहे चीनमधून। चीनच्या वेनचांग स्पेस लॉन्च साइटवरून उड्डाण केलेलं लॉंग मार्च 7A रॉकेट अवघ्या 85 सेकंदात हवेतच स्फोट होऊन नष्ट झालंय। आपल्यासोबत चायना सॅट 4B उपग्रह घेऊन जाणारं हे रॉकेट तांत्रिक बिघाडामुळे कोसळलंय। या अपघातामुळे संपूर्ण मोहीम अपयशी ठरली आहे। चीनी अंतराळ शास्त्रज्ञांची चिंता वाढली असून स्फोटाच्या नेमक्या कारणांचा आता शोध घेतला जातोय। कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात भीषण वणवा पसरल्यानं आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे। या भयानक अग्नितांडवात 9500 हेक्टरपेक्षा जास्त परिसर जळून खाक झालाय। 20,000हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे स्वतंत्र हवामान प्रणाली निर्माण झाली आहे। अग्निशामक दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतोय। इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधील गांबीर इथल्या एका सरकारी आणि कार्यालयीन इमारतीला भीषण आग लागली। या आगीत इमारतीचे अनेक मजले जळून खाक झाले असून मोठा धूर पसरला होता। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 37 गाड्या आणि 200हून अधिक जवान घटनास्थळी दाखल झाले होते। सुरक्षितता आणि मदत कार्यासाठी जलन अब्दुल मुईस या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते। ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे मात्र समजू शकलेलं नाही। Astagfirullahaladzim. Ya Allah. Belum kena tuh, belum kena. चीनच्या जियांगसू प्रांतात आयोजित करण्यात आलेल्या फ्लेम फेस्टिवलमध्ये एक थरारक घटना घडली आहे। कार्यक्रमादरम्यान आगीचं थक्क करणारे प्रात्यक्षिक सुरू होतं। त्यावेळी अचानक त्यातील एक महिला कलाकाराच्या कपड्याला आग लागली आणि त्यात ती महिला होरपळली। उपस्थितांच्या डोळ्यांसमोर घडलेल्या या घटनेमुळे उपस्थितांसह कलाकारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। स्टेजवरच्या इतर कलाकारांनी जीवाची बाजी लावून त्या महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला इथं फ्युगो ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला। या उद्रेकादरम्यान प्रचंड मोठा आवाज झाला, तसंच मोठे धक्केही बसले। त्यामुळे कॅमेराही हादरल्याचं दिसतंय। उद्रेकानंतर ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणात राख आणि धूर वेगानं आकाशात उडाली। नेपाळमध्ये जगन्नाथ क्षेत्रामध्ये भीषण भूस्खलन झालंय। काही ठिकाणी दरड कोसळण्याच्याही घटना समोर आल्यात। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बसवर भला मोठा दगड आदळलाय। त्यामुळे बसचा अक्षरशः चुराडा झालाय। बस रस्त्यावरून दरीत पडता पडता थोडक्यात बचावली आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। या दुर्घटनेत 132 लोकांचा मृत्यू झालाय। चोको विभागातील सेंट जोस डेल पाल्मार जवळ 107 किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता। अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्यात। ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। उत्तर आफ्रिकेतील लिबिया देशातील एका तेल शुद्धीकरण कारखान्यावर अज्ञात ड्रोन हल्ले झालेत। त्यामुळे डिझेल टँकरला भीषण आग लागली। या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देशातील सर्वात मोठ्या रिफायनरीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। सततच्या हल्ल्यांमुळे इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नॅशनल ऑइल कॉर्पोरेशनने यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे।
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर पाकिस्तानी सैन्यानं लष्करी कारवाया तीव्र केल्या आहेत. सुराब जिल्ह्यात केलेल्या अंधाधुंद हवाई हल्ल्यात 18 दहशतवाद्यांसह 21 जणांचा मृत्यू झालाय. स्फोटकं भरलेल्या ट्रकमधील स्फोट आणि त्यानंतर झालेल्या चकमकीत हे नुकसान झालं असून परिसरात मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींचा एक व्हिडिओ समोर आलाय. इस्रायलनं त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबत केलेल्या दाव्यांनंतर इराणची सरकारी वृत्तसंस्था मेहर न्यूजनं मोजतबा खामेनी यांचा एक नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. या व्हिडिओमध्ये ते पूर्णपणे स्वस्थ आणि लोकांशी चर्चा करताना दिसतायत. इस्रायली प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे दावे केले होते. मात्र या ताज्या व्हिडिओमुळे सर्व अफवांना पूर्णविराम मिळालाय.